बातमी आपल्या सर्वांच्या भावनांशी आस्थेशी जोडलेली बातमी राम जन्मोत्सवाची। रामनवमीच्या दिवशी दुपारी 12 वाजता जगभरातील हिंदू प्रभू श्रीरामाचा जन्म उत्सव साजरा करतो। या वेळेची रामनवमी खास होती। आज जवळपास 500 वर्षांनी राम जन्मभूमी अयोध्येमध्ये नव्याने उभारलेल्या राम मंदिरामध्ये पहिल्यांदाच भव्य दिव्य असा राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। 22 जानेवारीला उद्घाटन झालेल्या या राम मंदिरात लाखो भाविक आज याची देही याची डोळा हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते। आज ब्रह्ममुहूर्तावरच दर्शन रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केली गेली। पहाटे 3:30 पासूनच दर्शन रांगा खुल्या झाल्या। पहाटे 4:30च्या मंगल आरतीपासून अभिषेक, शृंगार आणि दर्शन सुरू झालं। सर्वात महत्त्वाचा क्षण होता राम जन्माचा। दुपारी 12:01 राम लल्लाच्या मस्तकावर सूर्यकिरणांचा अभिषेक सुरू झाला। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू झालेला हा सूर्य तिलक अभिषेक जवळपास 3.5 मिनिटे सुरू होता। जगभरामध्ये कोट्यवधी भक्तांनी हा क्षण डोळ्यात साठवून घेतला। यानंतर दिवसभरामध्ये 4 वेळा नैवेद्य दाखवण्यासाठी 5 मिनिटे गाभाऱ्याचे पडदे ओढले गेले। भक्तांची गैरसोय होणार नाही असं नियोजन केलं होतं। अयोध्येतील शरयू नदी घाट, हनुमान गढी आणि राम मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेला होता। 25 लाखांपेक्षा जास्त भाविक राम मंदिरामध्ये राम लल्लांचं दर्शन घेतील असं सांगितलं जात आहे। तर भाविकांसाठी 19 तास दर्शन सुरू राहणार आहे। पहाटे 3:30 वाजता सुरू झालेलं दर्शन भक्तांसाठी रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे। तर अयोध्येमध्ये कसा होता राम जन्मोत्सवाचा माहोल पाहूयात आज दिवसभराचा आढावा घेणारा आमचा याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मी सध्या अयोध्येतल्या मुख्य मंदिर परिसरामध्ये आहे। या परिसरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे 19 तास दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहेत। रात्री 11 वाजेपर्यंत शृंगार, राग, भोग व दर्शन होत राहणार आहे आणि त्यानंतर दर्शन रांग जी आहे ती काही काळासाठी बंद करण्यात येणार आहे। मी सध्या राम मंदिराच्या 1.5-2 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या तेडी बाजार या चौकात आहे आणि इथं हा पोलीस प्रशासनाची व्यवस्था आपण पाहतोय। मोठ्या संख्येत इथं पोलीस प्रशासन आहे आणि पोलीस प्रशासनाच्या या तयारीमध्ये इथं आपण पाहतोय हे ट्रॅफिक पोलीस आहेत, त्यासोबतच उत्तर प्रदेशाची पोलीस इथं आहे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे। विशेष पोलिसांची टीम इथं तयार केली गेली आहे। कोणालाही इथून पुढे जाण्यास परवानगी नाही आहे। फक्त पासेस VVIP मूवमेंट बंद केली गेली आहे। VVIP पासेस बंद केले गेले आहेत। आज अयोध्येतलं हे अनोखं दृश्य ABP माझांच्या प्रेक्षकांसाठी आपण दाखवत आहोत। ही गर्दी आपण पाहतोय। किलोमीटर सध्या रांगा लागायला आता सुरुवात झालेली आहे। जवळपास 11 दरवाजे या परिसरामध्ये आहेत आणि त्या ठिकाणाहून वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविकांची जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। सध्या मी अयोध्या धाम या जंक्शनमध्ये आहे आणि या जंक्शनमध्ये आपण पाहतोय हे स्थान झाल्यानंतर किंवा मंदिर झाल्यानंतर या जंक्शनला एक वेगळं रूप दिलं गेलं। इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचं हे धामचं जंक्शन बनवलं गेलं आहे। जशा प्रकारे आपण विमानतळात पाहतो तर एस्केलेटर, वेटिंग एरियाज सगळं काही या परिसरात आहे आणि मोठ्या संख्येत लोक येतात। आपण इथे जर पाहिलं तर हे श्रमिक वर्ग जास्त करून आहे। अयोध्येमध्ये जवळपास 40 डिग्री सेल्सिअस असं टेम्परेचर आहे आणि लाखो राम भक्तांना या उन्हाचा त्रास होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा त्यांना हीट स्ट्रोक किंवा सनस्ट्रोकचा सामना करावा लागणार नाही यामुळे प्रशासनानं असे हे वॉटर स्प्रिंकलर्स आणि अँटी स्मॉग गन किंवा मल्टी फंक्शनिंग ही व्हेकल इथं उपस्थित केली आहे।
अशा प्रकारे पाण्याचा फवारा सुरू केला जातो आणि सबंध रस्ता जिथं जो रस्ता गरम होतो ज्यावरती हे लोक पायी चालत जातात त्या रस्त्यावर त्यांना त्रास होणार नाही, कारण हा मुलगा पण पायी चालत जातो म्हणून अशा ह्या लोकांना त्रास होणार नाही यासाठी ही जागा ही गाडी सगळ्या ठिकाणी फिरते आणि वॉटर स्प्रिंकल करून तिथलं टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करते। जे लोक इथं पायी चालत जात आहेत त्या लोकांना त्रास होऊ नये किंवा उन्हामुळे कोणत्याही प्रकारचा त्यांना हीट स्ट्रोकचा सामना करावा लागू शकणार नाही यासाठी ही व्यवस्था केली गेली आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। खरं तर अयोध्येमध्ये 22 जानेवारीपासूनच असा माहोल आहे। इथे दिवसाला लाखो भाविक येतात, प्रभू श्रीरामांचं दर्शन घेतात। अयोध्येतील हाच राम जन्मोत्सवाचा सोहळा आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी देखील अनुभवलेला आहे। तोच ऐकण्यासाठी आपण आता आलेलो आहोत आपल्या गेस्ट सेंटरला। गणेश, आजचा राम जन्मोत्सवाचा सोहळा कसा होता? विशाल, अद्भुत आणि अवर्णनीय असे हे क्षण होते, ज्याचा साक्षीदार मी होतो। मी अनेक वर्षांपासून इथं अयोध्येमध्ये कव्हरेजसाठी येतोय। प्राणप्रतिष्ठा सोहळा मी पाहिला, त्यावेळीची गर्दी, त्याच्यानंतरची गर्दी आणि आजची गर्दी जर पाहिली तर लोकांमध्ये किंवा राम भक्तांमध्ये रामाच्या प्रती भक्ती आज मला पुन्हा एकदा पाहायला मिळाली। अनेक लोक, लाखो लोक इथं आली। व्हीव्हीआयपी मूव्हमेंट ह्यासाठीच बंद केली गेली होती, कारण लोकांना त्रास होणार नाही। रस्ते बंद केले गेले होते, लोक 2, 3, 4, 5 किलोमीटर किंवा त्याच्याहून लांब चालत मंदिर परिसरापर्यंत पोहोचले आणि उन्हाचा तडका होता, लोकांच्या पायांना चटके बसत होते, त्यासाठी प्रशासनाने नियोजनही केलं होतं। पण अशा प्रकारे या कठीण परिस्थितीमध्ये किंवा या अशा 40 डिग्री टेम्परेचरमध्ये लोकांनी इथं येणं, तासनतास लाईनीत उभं राहणं आणि तिथं जय श्रीरामाच्या नावाचा जयघोष हा ऐकणं हा एक वेगळा अनुभव असतो। मी पाहिलं की लोकांमध्ये फक्त आणि फक्त एक झलक रामाची पाहण्याची सगळ्यांची इच्छा होती आणि एक गोष्ट इथं स्पष्ट आहे की ज्या प्रकारे लोकांच्या मनात आस्था आहे, प्रभू श्रीरामाच्या प्रती श्रद्धा आहे। आता आपण म्हणतो की तिरुपती देवस्थान हे श्रीमंतांचं मंदिर आहे, देव आहेत, पण रामाची उपासना करणारा, पूजा अर्चा करणारा मोठ्या प्रमाणात जो वर्ग आहे तो श्रमिक वर्ग आहे। म्हणून श्रमिक वर्ग आजच्या दिवशी खास करून पहिला रामनवमी आहे प्राणप्रतिष्ठेनंतरची, त्यासाठी आवर्जून इथं आले होते आणि त्यांनी इथं येऊन राम भक्तीचा आनंद घेतला। रामाच्या मूर्तीची एक झलक पाहिल्यानंतर त्यांच्या मनातले भाव त्यांनी प्रकट केले आणि अशाच प्रकारचं वातावरण पूर्ण अयोध्येमध्ये सगळं तर पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळते, पूर्ण देशामध्ये पाहायला मिळते। जी लोक आज येऊ शकली नाहीत ती नंतर येतील, परीक्षा आहे त्यानंतर येऊ, अशा प्रकारची भावनाही लोकांनी व्यक्त केली की आम्हाला पूर्ण परिवाराला घेऊन यायचं। म्हणून अद्भुत क्षण होतं, तयारी अद्भुत होती आणि आजचा हा दिवस निश्चितपणे राम भक्तांसाठी हा न विसरण्यासारखा आहे आणि अनुभव देखील आपल्यासोबत आयुष्यभर ठेवण्यासारखा आहे, जो माझ्यासाठी होता। विशाल, नक्कीच गणेश, धन्यवाद, तुम्ही आमच्यापर्यंत हा सगळा राम जन्मोत्सव सोहळा पोहोचवलात त्यासाठी। अयोध्येनंतर आता आपण थेटपणे महाराष्ट्रात येऊयात, कारण राज्यभरातही रामनवमी ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विविध शहरांमध्ये राम मंदिरांना आकर्षक सजावट करण्यात आली। यंदा लोकसभा निवडणुकीमुळे मोठ्या संख्येनं नेते, उमेदवार, कार्यकर्ते प्रचारामध्ये व्यस्त आहेत, पण आज रामनवमीच्या निमित्तानं या नेत्यांनी मंदिरामध्ये जाण्यासाठी वेळ काढलाच। शाहू महाराज छत्रपती यांनी रामनवमीच्या निमित्तानं अंबाबाई मंदिर परिसरातील राम मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि यावेळी छत्रपती घराण्यामधील सर्व सदस्यही उपस्थित होते। तर रत्नागिरीमध्ये भाजपचे नेते निलेश राणे सुद्धा आज प्रभू रामचरणी लीन झाले। याशिवाय छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा इथल्या राम मंदिरामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र दर्शन घेतलं। महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, संजय शिरसाट, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आरतीसाठी उपस्थित होते। तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मंत्री दीपक केसरकर, छगन भुजबळ आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनी दर्शन घेतलं। सोलापूरच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनी देखील रामनवमी निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेतलं। तसंच नामदेव पायरी इथे प्रचाराचा नारळ फोडला। साताऱ्यातल्या चाफळ इथल्या ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये नरेंद्र पाटील देखील नतमस्तक झालेले पाहायला मिळाले।
तर कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेले अयोध्येतील राम मंदिर बाबरानं पाडलं एवढंच नव्हे तर तिथे मशीद उभी केली। जवळपास 500 वर्षांची ती भळभळती जखम, ती उपेक्षा सहन केल्यानंतर, कित्येक पिढ्यांनी संघर्ष केल्यानंतर, सर्वस्व बलिदान दिल्यानंतर आजचा क्षण या भारतभूमीला दिसलाय। रामाच्या जन्मस्थानी त्याचं भव्य दिव्य मंदिर उभारलं गेलं। 22 जानेवारीला त्यात प्राणप्रतिष्ठा झाली आणि तिथेच आजही पहिली रामनवमी साजरी झाली। तिथला हा पहिलाच राम जन्मोत्सव आहे। हा धूमधडाक्यात झाला नसता तरच नवल। आणि या अयोध्या नगरीनं साक्षात राम राज्य पाहिलं, प्रभू श्रीरामाचा सहवास अनुभवलाय, तिथेच त्याच्या जन्मस्थळाची अवहेलना पाहिली आहे आणि आज त्याचं गतवैभव सुद्धा हळूहळू परत मिळताना आपण सगळे पाहतो आहोत। नो डाऊट या आस्थेच्या, श्रद्धेच्या, धर्माच्या विषयामध्ये राजकारण आणलं गेलं, म्हणजे दोन्ही बाजूंनी राजकारण केलं गेलं, पण कोट्यवधी हिंदूंच्या आराध्य दैवताला, या देशाची ओळख असलेल्या रामाला वगळून, रामाची उपेक्षा करून या देशात तुम्ही पुढे जाऊ शकत नाही असा संदेश या देशातील मतदारांनी 2014 आणि 2019 साली मोदींना जिंकवून दिलेला आहे। रामकृष्णाच्या या देशामध्ये लोकांच्या आस्थेचा, श्रद्धेचा, भावनांचा सन्मान राखला जाणं गरजेचं आहे, याची जाणीव सर्व पक्षीयांना होईल अशी आशा करूयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।